सबस्ट्रॅक्शन यूजिंग वन्स कॉम्प्लिमेंट अँड सेकंड कॉम्प्लिमेंट हा आपला थर्ड टॉपिक आहे. आपण ऑलरेडी 2 टॉपिक इथे कव्हर केलेले आहेत. नंबर सिस्टीममधले जे काही बायनरी नंबर होते, ऑक्टोवेल, डेसिमल, हेक्साडेसिमल, ते आपण कव्हर केलं आहे. जर तुम्ही बघितलं नसेल तर ते एकदा व्हिडिओ बघून या आणि तो कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या. त्याच्यानंतर सेकंड व्हिडिओमध्ये आपण जो MSBTचा सिलेबसचा जो टॉपिक होता, बायनरी ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन्स, ते आपण सुद्धा कव्हर केलेले आहे. डिव्हिजनपासून प्रत्येक न्यूमेरिकलपासून प्रत्येक एक्झाम्पल आपण सॉल्व केलेलं आहे. तर आता या व्हिडिओमध्ये आपण त्यांचा थर्ड टॉपिक बघून घेऊया आपल्या सिलेबसचा. तो आहे सबस्ट्रॅक्शन यूजिंग वन्स कॉम्प्लिमेंट अँड द सेकंड कॉम्प्लिमेंट. या व्हिडिओमध्ये आपण वन्स कॉम्प्लिमेंट बघणार आहोत आणि सेकंड कॉम्प्लिमेंटची डेफिनेशन बघणार आहोत. त्याच्यानंतर आपण त्याची एक्झाम्पलसुद्धा बघणार आहोत की कसं सॉल्व करायचं आणि कसं नाही ते. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला पहिला वन्स कॉम्प्लिमेंट बघायचं आहे, सेकंड कॉम्प्लिमेंट बघायचं आहे आणि त्यांची बायनरीमध्ये त्यांची सबस्ट्रॅक्शन कशी केली जाते. पण इथं ट्विस्ट असा आहे मित्रांनो की इथं सबस्ट्रॅक्शनचा मिनिंगच समजून घ्या. सबस्ट्रॅक्शन ऑफ कॉम्प्लिमेंट म्हटलेलं आहे. कॉम्प्लिमेंटचा अर्थ असा होतो की अपोजिट. सबस्ट्रॅक्शन म्हटलं तर आपल्याला त्यामध्ये ॲडिशन करायचं. तुम्ही आता म्हणाल की ॲडिशन सांगितलं तर सबस्ट्रॅक्शन करायला, असं नसतो. सबस्ट्रॅक्शन सांगितलेलं आहे कॉम्प्लिमेंटचा, तर नेहमी आपल्याला तिथे ॲडिशन करायची आहे. कसं करायचं आहे, काय करायचं, तर आपण एक्झाम्पल थ्रू आणि क्वेश्चन थ्रू समजून घेऊया. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू. फर्स्ट कॉम्प्लिमेंट अँड सेकंड कॉम्प्लिमेंट. काय असतो फर्स्ट कॉम्प्लिमेंट आणि सेकंड कॉम्प्लिमेंट काय असतो, त्या पहिले या व्हिडिओमध्ये समजून घेऊया आणि नंतर मग त्यांचे न्यूमेरिकल स्टेप वाईज स्टेप फॉलो करूया. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा MSBTचा सर्वात फेवरेट क्वेश्चन आहे. दरवर्षी 4 मार्काला हा क्वेश्चन असतो. का हाताचे मार्क सोडवायचे, का सोडू नये, हा तुम्हाला जमलाच पाहिजे. 4 मार्काचा क्वेश्चन आहे, 4 मार्क तुमच्या हाताखालचे आहेत. हा क्वेश्चन सॉल्व करा आणि 4 मार्क तुमचे. आता याच्यामध्ये सांगितलेलं आहे की फर्स्ट कॉम्प्लिमेंट अँड सेकंड कॉम्प्लिमेंट. काय आहे फर्स्ट कॉम्प्लिमेंट म्हणजेच की फर्स्ट कॉम्प्लिमेंट ऑफ बायनरी नंबर इज ऑब्टेन बाय फ्लिपिंग ऑल पार्ट्स. फ्लिपिंग ऑल पार्ट्स म्हणजेच काय, फ्लिप करायचं आहे. फ्लिप करायचं म्हणजेच काय, 0 असेल त्याला 1 करायचं, 1 असेल त्याला 0 करायचं. ओके, इतकं सिम्पल कॉन्सेप्ट आहे वन्स कॉम्प्लिमेंटचा. आपण इथं सबस्ट्रॅक्शन बघत नाही आहोत, इथे आपण बघत आहोत वन्स कॉम्प्लिमेंट कसं काढायचं आणि सेकंड कॉम्प्लिमेंट कसं काढायचं. वन्स कॉम्प्लिमेंट म्हणजे कसं काढायचं, तर फ्लिप करायचे ऑल पार्ट्स, म्हणजे ते तुम्हाला ते वन्स कॉम्प्लिमेंट मिळतो. ओके, तर आता पुढे आपण बघूया ते करायचं कसं. एक्झाम्पल बघून घेऊया. 7 दिलेलं आहे इज इक्वल टू 0 1 1 1. आता तुम्ही बोलाल की हा 7 आहे, ह्याला 0 1 1 1 कसं घेतलं, तर 7चा बायनरी नंबर आहे 1 0 1 1 1. आता कसं काढायचं तो कॉन्सेप्ट इथे बघण्यासाठी मी तुम्हाला तो एक्झाम्पल मी सांगेन की जो नंबर असतो त्याला बायनरीमध्ये कन्वर्ट कसं करायचं, तो एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघून घ्या. पहिले इथे लक्षात ठेवा, जो हा तुमचा बायनरी नंबर आहे, ओके, त्याला इथं अपोजिट केलेला आहे, म्हणजे फ्लिप केलेला आहे 1 0 0 0. हा त्याला इथे आपण काय केलात, फ्लिप केलात, मग तुम्हाला भेटला हा वन्स कॉम्प्लिमेंट. ओके, आता आपल्याला काय काढायचं आहे, तर आता इथे आपल्याला काढायचं आहे सेकंड कॉम्प्लिमेंट. सेकंड कॉम्प्लिमेंट म्हणजे कसं करतात, सेकंड कॉम्प्लिमेंट हा नेहमी वन्स कॉम्प्लिमेंटच्या मदतीने काढला जातो. म्हणजे कसा, सेकंड कॉम्प्लिमेंट ऑफ बायनरी नंबर, सेकंड कॉम्प्लिमेंट ऑफ बायनरी नंबर इज ऑब्टेन, ओके, इज ऑब्टेन बाय यूजिंग वन्स कॉम्प्लिमेंट अँड ॲडिंग 1 टू इट. म्हणजेच काय की आपल्याला जो सेकंड कॉम्प्लिमेंट असतो त्याला पहिल्यांदा वन्स कॉम्प्लिमेंट करावा लागतो आणि मग त्याच्यामध्ये 1
ॲड करावा लागतो, 1 ॲड करावा लागतो. ओके, 1 ॲड केला की तो आपल्याला तिकडचा आन्सर मिळतो. ओके, तर इथे पण आपण सेम केलेलं आहे की जो आपला नंबर होता त्याला पहिले बायनरीमध्ये कन्वर्ट केला, मग त्याला वन्स कॉम्प्लिमेंटमध्ये केला, वन्स कॉम्प्लिमेंटमध्ये त्याला फ्लिप केला. ओके, आणि फ्लिप केल्यानंतर सांगितलेलं आहे की 1 ॲड करा. मग याच्यामध्ये आपण 1 ॲड केला, 0मध्ये 1 टाकला तर 1 आला, आणि 0 ॲज इट इज, 0 पण ॲज इट इज, आणि हा 1 ॲज इट इज. ओके, तर हा इतका सिम्पल कॉन्सेप्ट होता. आणि जर सेकंड कॉम्प्लिमेंट आपण काढायला घेतला तर तो हा त्याचा सेकंड कॉम्प्लिमेंट असेल. ओके, 1 0 0 1 हा त्याचा सेकंड कॉम्प्लिमेंट असेल. दुसरा कॉन्सेप्ट आहे सबस्ट्रॅक्टिंग युजिंग वन्स कॉम्प्लिमेंट, आणि आपला त्याचा पुढचा टॉपिक असेल सबस्ट्रॅक्टिंग युजिंग सेकंड कॉम्प्लिमेंट. हा खूप सोपा आहे सबस्ट्रॅक्शन युजिंग फर्स्ट कॉम्प्लिमेंट. सेकंड कॉम्प्लिमेंट पण आहे, पण थोडा त्याला डिफिकल्ट आहे, पण आपण बघून घेतो. ओके, ठीक आहे. तर इथे बघा काय करायचं आहे, ते जे आपण पहिले स्टेप बघून घेऊया की आपल्याला तर सॉल्व कसा करायचं क्वेश्चन. हा सबस्ट्रॅक्शन युजिंग फर्स्ट कॉम्प्लिमेंटला आपल्याला कसं करायचं आहे ते आपण पहिल्यांदा बघून घेऊया. ओके, पहिला काय आहे, टेक द फर्स्ट कॉम्प्लिमेंट ऑफ द सेकंड नंबर. म्हणजे ही स्टेप काय सांगते आपल्याला की टेक अ फर्स्ट कॉम्प्लिमेंट ऑफ द सेकंड नंबर. जो तुमचा न्यूमेरिकलमध्ये जो सेकंड नंबर असेल, म्हणजे 10 असतील आणि 20 असेल, आणि सांगितलं असेल त्याला मायनस करायला, तर 20 नंबरचा तुम्ही पहिल्यांदा फर्स्ट कॉम्प्लिमेंट काढून घ्या. ओके, तो काढल्यानंतर तो रिझल्ट असेल तो ॲड करा नंबर फर्स्टमध्ये. सांगितलं इथं ॲड द रिझल्ट ऑफ द स्टेप 1 विथ द फर्स्ट नंबर. म्हणजे पहिला नंबर असेल त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, त्याचा सेकंड कॉम्प्लिमेंट ॲड करायचं आहे. ओके, इतकं झाल्यानंतर इथे 2 कंडिशन येतात. जो तुमचा रिझल्ट येईल त्याच्यामध्ये कॅरी एकतर नसेल किंवा कॅरी असेल. कॅरी नसलं तर काय करायचं आणि कॅरी असलं तर काय करायचं हे आता आपण पुढच्या न्यूमेरिकलमध्ये समजून घेऊया. फक्त नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा इथं आपल्याला सबस्ट्रॅक्शन सांगितले तेव्हा इथं आपल्याला ॲड करायचं आहे. ॲड केल्यानंतर चेक करायचं आहे कॅरी जनरेट होते की नाही, आणि होते की आहे. होत असेल तर काय करायचं, नाही होत असेल ते काय करायचं आपण पुढे आपण एक्झाम्पलमध्ये बघून घेऊया. तर हा आपण वन्स कॉम्प्लिमेंट हा एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया की वन्स कॉम्प्लिमेंट कसं एक्झिक्यूट करायचं जर तो एक्झामला क्वेश्चन विचारला तर. आणि वन्स कॉम्प्लिमेंट हा खूप सिम्पल आहे ॲज कम्पेअर टू द सेकंड कॉम्प्लिमेंट. सबस्ट्रॅक्शन जी होते वन्स कॉम्प्लिमेंटमध्ये, फक्त इतकं लक्षात ठेवा वन्स कॉम्प्लिमेंटमध्ये जी स्टेप असते ती प्रॉपर फॉलो करा. आणि लक्षात ठेवा जरी तर नाव सबस्ट्रॅक्शन सजेस्ट करत असतील तरी पण आपल्याला या क्वेश्चनमध्ये ॲडिशन करायची आहे. तुम्ही बोलाल आता असं कसं, तर यामध्ये आपल्याला फक्त ॲडिशन करायची आहे. फक्त नीट क्वेश्चन बघून घ्या पहिले काय क्वेश्चन विचारला आहे आणि काय नाही ते. ओके, तर हा विंटर 24 मधला क्वेश्चन आहे जो आत्ता रिसेंटली विचारला गेला होता. तर हा MSBTने हा क्वेश्चन विचारला होता की परफॉर्म द फॉलोविंग सबस्ट्रॅक्शन युजिंग द वन्स कॉम्प्लिमेंट मेथड. वन्स कॉम्प्लिमेंट मेथड खूप कमी विचारतात, पण या टायमाला त्यांनी वन्स कॉम्प्लिमेंटचं क्वेश्चन विचारला होता. तर हा क्वेश्चन आपण कसं सॉल्व करायचं आहे ते बघून घेऊया. फर्स्ट ऑफ ऑल आपण आहे तो क्वेश्चन फर्स्ट टाकून फर्स्ट जो आपल्याला क्वेश्चन आहे तो आपण क्वेश्चन लिहून घेऊया. 68 डेसिमल. मला कसं समजलं हे डेसिमल नंबर आहे, तर हे डेसिमल इथं 10 आहे म्हणून समजले येते की हे नंबर आपले जे काही नंबर आहेत ते डेसिमल नंबर आहेत. तर जे आपले नंबर असतील ते डेसिमलमध्ये जर दिलेला असेल तर त्यांना पहिल्यांदा आपल्याला बायनरीमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. आपण इथे पहिले या नंबरला बायनरीमध्ये कन्वर्ट करून घेऊया. दॅट मीन्स जर हा 48 असेल, 48 हा डेसिमलमध्ये असेल तर या नंबरला आपल्याला बायनरीमध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर बायनरीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी खूप सिम्पल ट्रिक आहे. करायचं काय, तर फर्स्ट ऑफ ऑल 1 2 का 4 इथे येईल, 4 2 8 8
टू द 16, 16 टू द 32, 32 चा 64. ओके 1 2 4 8 16 32 आणि 64. आता आपल्याला किती पाहिजे तर आपल्याला पाहिजेत 48. तर 48 कसे होणार आहे तर जेव्हा 32च्या खाली आपण 1 ॲड केला ऑफकोर्स ही 32 फर्स्ट येईल. ओके 32मध्ये जेव्हा आपण 16 ॲड करू तेव्हा त्यांची ॲडिशन 48 येईल. म्हणजे आपण 38च्या खाली 1 घेतला आणि 16च्या खाली 1 घेतला आणि आपण डेसिमल नंबरला बायनरी नंबरमध्ये कन्वर्ट केलं. तर बाकींच्या इथं का तर बाकींच्या इथं आपल्याला 0 टाकून द्यायचं. मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला एकतर 8 बीट घ्यायचे किंवा 4 बीट घ्यायचे. पण इथं ॲज अ नंबर आपण 8 बीट घेतलेत म्हणजे 1 2 3 4 5 6 7. ओके हे 7 नंबर होत आहेत आणि आपल्याला इथे 8 बीट पाहिजे आहे म्हणून आपण इथं अजून एक 0 आपण ॲड करूया जेणेकरून हा 8 बीट नंबर कंप्लीट होईल. ओके 1 2 3 4 5 6 7 8 8 नंबर आता कंप्लीट झाले आहेत. दुसरा नंबर होता आपला 68 तो सुद्धा आपल्याला डेसिमलमध्ये दिलेला आहे आणि त्याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे बायनरीमध्ये. 68 कसं येणार आहे तर जो काही तुमचा 64 असेल राईट 64मध्ये जेव्हा 4 ॲड होतील तेव्हा तिथं 68 टोटल ॲडिशन त्यांची होईल. तर इथं बाकीकडे आपलं 0 इथे 0 16च्या इथं 0 8च्या इथं 0 2च्या इथं 0 1च्या इथे पण 0 1 2 3 4 5 6 7 7 झाले. इथे पण आपण एक 0 ॲड करूया. ही आपली फर्स्ट स्टेप होती. फर्स्ट स्टेप खूप सिम्पल आहे की आपल्याला फक्त जे डिजिट आपल्याला दिलेले आहेत त्यांना आपल्याला बायनरीमध्ये कन्वर्ट केलं आहे. पण जर आपल्याला ऑलरेडी बायनरीमध्ये दिले असेल तर आपल्याला कन्वर्ट करायची गरज लागत नाही. जो नंबर आहे त्याचा फक्त आपल्याला स्टेप परफॉर्म करावे लागतात. आपली सेकंड स्टेप अशी आहे की जो आपला हा सेकंड नंबर आहे 68 हा 68 आहे त्याला आपल्याला बायनरीमध्ये जो नंबर आपल्याला भेटलेला आहे याचा 1s कॉम्प्लिमेंट काढावा लागतो. 1s कॉम्प्लिमेंट कसं काढायचं जर आपण मागच्या स्लाईडमध्ये बघितलं होतं तर याचं 1s कॉम्प्लिमेंट काढावं लागेल. तर 1s कॉम्प्लिमेंट ऑफ 68 10चा म्हणजेच कुणाचा 0 1 0 0 0 1 0 0. 1s कॉम्प्लिमेंट काढायचं म्हणजे त्या आपल्याला जे आपलं बायनरी डिजिट त्यांना आपल्याला फ्लिप करावं लागेल. फ्लिप करणे म्हणजे कसे हा 0च्या इथे फक्त 1 येईल राईट 1च्या इथे 0 येईल इथे 1 येईल इथे देखील 1 येईल ह्या डिजिटच्या जागी 1 येईल ह्या 1च्या इथे 0 येईल ह्या 0च्या इथे 1 आणि या 0च्या इथे 1. असं करून तुम्हाला 1s कॉम्प्लिमेंट भेटेल. पहिल्यांदा 1s कॉम्प्लिमेंट आपण काढून घेतलेला आहे. ओके हा असेल तुमचा बायनरीमध्ये. 1s कॉम्प्लिमेंट काढल्यानंतर दुसरी स्टेप आपली ही असेल की जो आपला 1s कॉम्प्लिमेंट आहे त्या 1s कॉम्प्लिमेंटमध्ये आपला जे 48चा जो बायनरी डिजिट आहे त्याच्यामध्ये आपल्याला ॲडिशन परफॉर्म करावी लागेल. ॲडिशन म्हणजेच काय सेकंड स्टेपला काय करायचं की जो तुमचा बायनरी डिजिट आहे 0 0 1 1 0 0 0 0 त्याच्यामध्ये आपल्याला ॲडिशन करावी लागेल 1s कॉम्प्लिमेंटची. जो आपण 1s कॉम्प्लिमेंट काढलेला आहे 68 डिजिटचा. ओके तर 68च्या डिजिटमध्ये आपल्याला 1s कॉम्प्लिमेंट ॲड करावा लागेल. तर तो नंबर आपल्याला होता 1 0 1 1 1 0 1 1. ह्याच्यामध्ये आपल्याला ॲडिशन करावी लागेल. बायनरी ॲडिशन आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. जर कोणी बघितले नसेल तर ती व्हिडिओ बघून या आणि तुम्ही बायनरी ॲडिशन हा कॉन्सेप्ट क्लिअर करून टाका. पुन्हा मी सांगणार नाही कारण कॉन्सेप्ट खूप सिम्पल आहे. 0 1 1 येणार आहे 0 1 1 येणार आहे 0मध्ये 0 ॲड केला ऑफकोर्स 0 येणार आहे 0मध्ये 1 ॲड केला तर 1 येणार आहे. पण जेव्हा 1मध्ये 1 ॲड होईल तेव्हा इथे
आपल्याला माहिती आहे की 0 येतो आणि कॅरी जातो 1. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे किंवा 1मध्ये 1 ॲड केला तेव्हा त्याची 0 कॅरी येतो, 0 रिझल्टमध्ये येतो आणि कॅरी 1 जाते. ओके, आता 1मध्ये 1 ॲड केलं तरी पण 0 येणार आहे कॅरीला येईल 0. ओके, आणि जी काही तुमची कॅरी उरलेली असेल ती इथे जाईल आणि मग जो 0 असेल त्या 0मध्ये 1 ॲड केलं तर इथे येणार आहे 1 आणि 0 आणि 1ची ॲडिशन केली, इथे 1 आहे जो आपला कॅरीचा आला होता तो 0 आणि 1मध्ये ॲड केलं तर 1 येणार आहे आणि 1मध्ये 1 ॲड केलं तर 0मध्ये 1 ॲड केलं तर 1 येणार आहे. तर हा तुमचा रिझल्ट फायनल रिझल्ट नसणार आहे. फायनल रिझल्ट दुसरा काही असणार आहे. फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा 8 बिट डिजिट आहे, 8 बिट. ओके, 8 बिट डिजिट. ओके, 8 बिट डिजिट आहे. 1 2 3 4 5 6 7 8. जर इथे कोणता अजून नंबर आला असतं, कोणतं डिजिट आलं असतं तर त्याला आपण कॅरी थ्रू सॉल्व केला असतं आणि तो नंबर पॉझिटिव्ह झाला असता. पण इथे नंबर नाही आलेला आहे, कोणती कॅरी जनरेट झाली नाही आहे, मग हा नंबर आपला निगेटिव्ह नंबर म्हणून डिक्लेअर केला जाईल. ओके, निगेटिव्ह नंबर आहे. इथपर्यंत आन्सर झालेलं नाही. ह्याच्यामध्ये जो आपला हा नंबर आहे त्याला कॅरी जनरेट झालेली नाही आहे, म्हणजे हा जो आपला आन्सर असेल तो निगेटिव्हमध्ये असेल. पण जो आपला हा रिझल्ट आलेला आहे ह्या रिझल्टला आपल्याला परत 1s कॉम्प्लिमेंट करावं लागेल. 1s कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय, दॅट मीन्स कन्वर्ट, असं स्टेटमेंट लिहायची, कन्वर्ट द रिझल्ट इंटू 1s कॉम्प्लिमेंट. ओके, 1s कॉम्प्लिमेंटमध्ये आपल्याला त्याला कन्वर्ट करायचं. 1s कॉम्प्लिमेंटमध्ये करण्याची गोष्ट म्हणजेच काय, जे आपला 1 1 1 0 1 0 1 1 जो डिजिट आहे त्याला आपल्याला 1s कॉम्प्लिमेंटमध्ये कन्वर्ट करायचा असेल तर त्याचा 1s कॉम्प्लिमेंट येईल 0 0 0. 0चा 1, ह्याचा 0, याचा जो 0 आहे तिथे 1 येईल आणि हा 0 0, म्हणजे हा 0 आणि हा 0. ओके, हा आपल्याला भेटलेला आहे त्याचा 1s कॉम्प्लिमेंट ऑफ द रिझल्ट. पण आन्सर असं लिहायचं का, आन्सर असं लिहायचं नाही. तर याच्यावरती लक्षात ठेवायचं की पेन्सिलने करायचं 1 2 का 4 2 जा 18 16 32 64 128. पेपरला बिलकुल देखील घाई करायची नाही. छोटे मिस्टेकला अवॉइड करायचं आणि छोटीशी गोष्ट समजून घ्यायची की 16 आहे म्हणजे 1. ओके, 1ला 16 आहे, म्हणजे 16 प्लस 4 म्हणजेच इथे होणार आहे 20. ओके, सो तुमचा जो 48 10 मायनस 68 10 असेल त्याचा आन्सर येणार आहे -20मध्ये. ओके, -20मध्ये हा तुमचा त्याचा 1s कॉम्प्लिमेंट असेल. 1s कॉम्प्लिमेंटचा आपण फर्स्ट एक्झाम्पल बघितलं. आता आपण जिथे आपल्याला -20 हा आन्सर इथं आपल्याला भेटलेला आहे, -20 हा फायनल आन्सर असेल. इतका मार्क जर तुम्ही लिहिला असेल तर तुम्हाला ऑफकोर्स ते 2 मार्क मिळून जातील. आणि आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघून घेऊया. याच्यात जो दुसरा एक्झाम्पल होता हा वाला, इथे पण आपण हा सॉल्व करून देऊया, म्हणजे आपला 1s कॉम्प्लिमेंटचा कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. ओके, सो 1s कॉम्प्लिमेंटमध्ये दुसरा नंबर आपण लिहून घेत आहोत 1 0 1 1. हा ऑलरेडी आपल्याला बायनरीमध्ये लिहिलेला आहे 1 0 1, म्हणजे आपल्याला डेसिमल टू बायनरी कन्वर्ट करायची गरज नाही. फक्त जो नंबर असेल 1 0 1 आणि 0 1 0 हे आपण पुन्हा एकदा लिहून घेऊया, म्हणजे आपल्याला आन्सरमध्ये परफेक्ट लिहायला जमेल. 1 0 1 1 मायनस 0 1 0 1. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इथं 0 का घेतलं,
ओके, तर हा 0 हा डिनोटेड करतो की हा जर 4 डिजिटचा नंबर आहे मीन्स हा 4 बीट आहे. 4 बीट म्हणजेच काही 1 2 3 4 हे 4 बीट आहेत. त्याचप्रमाणे ते 1 2 3 4 इथे पण आपल्याला 4 बीटच घ्यायला लागणार आहे. म्हणजे इथं 1 2 3च डिजिट दिलेले आहेत, पण इथं आपण जर 0 ॲड केला, 0 नेहमी लेफ्ट साईडला ॲड करायचा आहे. इथे लेफ्ट साईडला व्हॅल्यूचा काही इश्यू होत नाही, पण जेव्हा तुम्ही इथे व्हॅल्यू ॲड कराल तेव्हा त्याचा इश्यू होतो. राईट साईडला ॲड करायचं नाही, नेहमी लेफ्ट साईडला ॲड करायचं. जर तुम्हाला 4 बीट टू 8 बीट 16 बीट ॲड करायचं असेल तर हा पण आपल्याला 4 बीटमध्ये आपण कन्वर्ट करून घेतला आहे. पुढे करण्याची नेमकी गोष्ट काय आहे, जो आपला सेकंड नंबर असतो, सेकंड नंबरचा आपल्याला वन्स कॉम्प्लिमेंट काढावा लागतो. सेकंड नंबर काय आहे ते सेकंड नंबर काय आहे बघ, फर्स्ट कॉम्प्लिमेंट ऑफ वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ सेकंड नंबर. तर सेकंड नंबर काय आहे तुमचा तो पहिले बघून घेऊया. सेकंड नंबर आहे 0 1 0 1. ह्याचा जर आपण फर्स्ट कॉम्प्लिमेंट काढायला गेलो तर इथे येईल 1 0 1 0. हा त्याचा फर्स्ट कॉम्प्लिमेंट भेटेल. नंतर काय करायचं, ॲड करायचे, ओके, ॲडिंग फर्स्ट नंबर अँड सेकंड नंबर. ओके, फर्स्ट नंबर अँड सेकंड नंबर तुम्हाला ॲड करायचे आहेत. तर तुमचा हा फर्स्ट नंबर आहे 1 0 1 1. यामध्ये ॲड होणार आहे आपला जो फर्स्ट कॉम्प्लिमेंट आपण काढलेला आहे तो नंबर. तर तो नंबर काय असेल 1 0 1 0. याच्यामध्ये ॲड होणार आहे. लक्षात ठेवा, जर आपल्याला वन्स कॉम्प्लिमेंटचं सबस्ट्रॅक्शन विचारलं तरी पण आपल्याला ॲडिशनच करायची आहे. ओके, सो 1 आणि 0 याची ॲडिशन होणार आहे 1. ओके, 1 0. नेहमी लक्षात ठेवायचं 1 आणि 0 0 होतो आणि कॅरीला जातो 1. माहिती आहे ना, 1 आणि 1 आपण 10 करतो, 0 इथे येतो आणि 10 इथे येतात. तर 0 आणि 1 केला तर तो 1 येणार आहे, आणि 1 आणि 1 केला तर तो होतो 0 आणि कॅरी जाते 1 म्हणजे इथे 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 कॅरी. आता लक्षात ठेवा 1 2 3 4 डिजिट आलेले आहेत, पण याच्यामध्ये 5वा डिजिट आलेला आहे त्याला आपण म्हणतो कॅरी. हां, तर हे आहे कॅरी, हिला बोलतात आपण कॅरी. जर ही कॅरी आली असेल तर तुमचा आन्सर असेल तो कशामध्ये येणार आहे, पॉझिटिव्हमध्ये आन्सर येईल. ओके, आन्सर येईल पॉझिटिव्हमध्ये. मग करायचं काय, तर जी तुमची व्हॅल्यू असेल जी 0 1 0 1 म्हणजे 0 1 0 1 जो रिझल्ट असेल त्यामध्ये तुम्हाला हा जो 1 आहे तो डायरेक्टली इथे ॲड करायचं. ओके, तर सरळ या गोष्टी ॲड करा. हे तुम्ही पेपरला वगैरे ॲड करू नका, जितका कॉन्सेप्ट लिहिते तितकं लिहा. फायनल आन्सर मॅटर करतो आणि तुम्ही कोणती स्टेप नीट केले आहात ते इम्पॉर्टंट ठरतो. तर 1 आणि 1 याला केला तर इथे येईल 0, कॅरी जाईल 1. 0 आणि 1 1 1 ॲज इट इज, 0 ॲज इट इज. दॅट मीन्स हा तुमचा आन्सर असेल. पण आता इथे वन्स कॉम्प्लिमेंट परत करायची गरज नाही आहे किंवा कॅरी जनरेट झालेला आहे म्हणून. ओके, आपण इथे या क्वेश्चनच्या आन्सरमध्ये निगेटिव्ह घेतला होता कारण इथे कॅरी जनरेट होत नव्हती. 8 बीट आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 डिजिट आहे, कॅरी जनरेट झाली नाही. पण इथे 4 डिजिट नंबर आपण घेतो 1 2 3 4, ते इथं कॅरी जनरेट झालेली आहे. 4 डिजिट कधी घ्यायचे, 8 डिजिट कधी घ्यायचे हा क्वेश्चन पडत असेल. जेव्हा किंवा 7 6 नंबरचे डिजिट फाउंड होत असेल तेव्हा 8 डिजिट त्यांना करून द्यायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या न्यूमेरिकलमध्ये 1 2 3 4 5 6 होतं तरी म्हणून आपण 2 ॲड केले, 7 आणि 8 केलं. जर इथं 4च असते तर आपण 4 बीटचं न्यूमेरिकल सॉल्व केलं असतं. पण जर इथं जर 6 किंवा 5 असेल तर आपल्या इथं पण 8 बीट करायला लागले असते आणि इथे पण 8 बीट करावे लागले असते. ओके, तर आता हा जो तुमचा आन्सर आलेला आहे हा आन्सर आहे तुमचा फायनल आन्सर. पण हा तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल 1 2 4 आणि इथे येईल 8, 4 आणि 2. दॅट मीन्स आन्सर तुमचा येईल कसला आन्सर 1 1 0 1 1 बायनरी
-101चा तुमचा मेन आन्सर येणार आहे बघा. तर ही लक्षात ठेवा, ही गोष्ट लक्षात ठेवा. 1ची ॲडिशन म्हणजे 4 आणि 2 6, ते पण पॉझिटिव्हमध्ये. हा तुमचा असेल फायनल आन्सर. आणि हा तुमचा वन्स कॉम्प्लिमेंटचे आपण 2 एक्झाम्पल बघितले आहोत. विंटर 24मध्ये हा क्वेश्चन विचारला गेला होता. विंटर 24मध्ये अजूनपर्यंत वन्स कॉम्प्लिमेंट विचारला नाही, तरी पण विंटरला विचारलं म्हणून याची प्रिपरेशन करून ठेवा. ओके, आपण आता नेक्स्ट टॉपिक बघूया, सबस्ट्रॅक्शन युझिंग सेकंड कॉम्प्लिमेंट. आता आपण बघूया सबस्ट्रॅक्शन युझिंग सेकंड कॉम्प्लिमेंट. ते काय असतो, तर सबस्ट्रॅक्शन आपल्याला करायचे इथे सांगितलेलं आहे, पण कॉम्प्लिमेंट बोललेलं आहे म्हणजे नेम सजेस्ट करतो आहे की तिथं आपल्याला ॲडिशन करायची आहे. ओके, तर आता इथे काय करायचं, सेम टेक सेकंड कॉम्प्लिमेंट ऑफ द सेकंड नंबर म्हणजे 10 असेल आणि 20 असेल, तर तुम्हाला इथं मायनस कर सांगितलं, तर 20ची तुम्हाला पहिले फर्स्ट कॉम्प्लिमेंट काढायची असेल. फर्स्ट कॉम्प्लिमेंट कसं करतो, तर पहिले आपला बायनरीमध्ये त्याला कन्वर्ट करावं लागेल ह्या नंबरला, आणि मग नंतर बायनरीमध्ये कन्वर्ट केल्यानंतर त्या बायनरी नंबरला आपल्याला फर्स्ट कॉम्प्लिमेंटमध्ये कन्वर्ट करावं लागेल, म्हणजे त्याला फ्लिप करावे लागतील. आणि फर्स्ट कॉम्प्लिमेंटमध्ये केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 ॲड करावं लागेल. इतकं झाल्यानंतर तुम्हाला भेटेल तुमचा सेकंड कॉम्प्लिमेंट. ओके, सेकंड कॉम्प्लिमेंट. आणि जेव्हा तुम्हाला सेकंड कॉम्प्लिमेंट तुम्हाला भेटेल त्यानंतर ती ॲड करायचं आहे. कशामध्ये ॲड करायचं आहे, तो फर्स्ट नंबर असेल तो. ओके, आणि इथे पण सेम कंडिशन येईल की कॅरी जनरेट होणार नाही एक तर, किंवा कॅरी जनरेट होईल. कॅरी नाही जनरेट झाली आणि कॅरी जनरेट झाली तर यामध्ये काही फरक असतो ना, तो पण आपण इथे न्यूमेरिकलमध्ये बघून घेऊया. सेम आहे जसं आपण पहिल्या एक्झाम्पलमध्ये केला फर्स्ट कॉम्प्लिमेंटमध्ये, इथे सेम इथे ॲज इट इज करायचं आहे. फक्त नो कॅरी आणि कॅरी जनरेट झाल्यावर पण ती सेम कंडिशन आहे. फक्त आपण एक्झाम्पल बघून घेऊया सेकंड कॉम्प्लिमेंट्सचा, म्हणजे तुमचं सेकंड कॉम्प्लिमेंट हा कॉन्सेप्ट देखील क्लिअर होऊन जाईल. आणि तुमचा ऑफकोर्स पुरा कॉम्प्लिमेंट जो सबस्ट्रॅक्शन युझिंग फर्स्ट कॉम्प्लिमेंट आणि सेकंड कॉम्प्लिमेंट आहे तो क्लिअर होऊन जाईल. ओके, तर हा न्यूमेरिकलचा जो मी एक्झाम्पल समर 19मध्ये आलेला एक्झाम्पल आहे, मॉडेल आन्सरमध्ये देखील तुम्हाला बघायला भेटेल. तर तो हा क्वेश्चन रिपीटेड क्वेश्चन आहे, मला असं वाटलं म्हणून मी घेतलेलं आहे. पण तुम्ही अजूनही प्रिव्हियस क्वेश्चन घ्या, त्याच्यामध्ये एक एक तुम्ही क्वेश्चन शोधा की वन्स कॉम्प्लिमेंट आणि सेकंड कॉम्प्लिमेंट्समध्ये कोणकोणते क्वेश्चन विचारलेले आहेत. मी पण त्याच्यावरती दुसरी व्हिडिओ करेन, पण तुम्ही देखील स्वतःहून सॉल्व करायला ट्राय करा. तर आपण हा एक्झाम्पल फर्स्ट बघून घेऊया की सेकंड कॉम्प्लिमेंटमध्ये कसं करतात. तर सेकंड कॉम्प्लिमेंटमध्ये पहिल्यांदा आपण जो नंबर आहे तो आपण लिहून घेऊया, 11011 -11100. ओके, सो ह्या 2 गोष्टी आपण पहिल्यांदा लिहून घेतलेल्या आहेत. नेहमी लक्षात ठेवा, सबस्ट्रॅक्शन येऊ दे तर आपल्याला ॲडिशन करायची आहे कॉम्प्लिमेंट्समध्ये. कॉम्प्लिमेंट्सचा अर्थ म्हणजे हा कॉम्प्लिमेंट्सचा साईन आहे. कॉम्प्लिमेंट्स मीन्स अपोजिट करतो त्याला. सबस्ट्रॅक्शन आहे तर तो नेहमी ॲडिशन करणार आहे. पण पहिल्यांदा काय करायला लागेल, आपल्याला जो पहिला नंबर आहे, हा दुसरा नंबर जो सेकंड नंबर आहे त्याचा आपल्याला पहिल्यांदा आपण मागच्या कॉन्सेप्टमध्ये ह्याचा वन्स कॉम्प्लिमेंट काढत होतो, पण आपल्याला सांगितलेलं आहे की 2 सेकंड कॉम्प्लिमेंट काढा, म्हणजे आपल्याला इथे याचा सेकंड कॉम्प्लिमेंट काढावं लागेल. सेकंड कॉम्प्लिमेंट कसं काढायचं ते आपण पहिल्यांदा इथे बघून घेऊया. बघा, पहिले लिहून घ्यायचं की सेकंड कॉम्प्लिमेंट ऑफ 11100. तर ते कसं येणार आहे, पहिल्यांदा आपल्याला याचा फर्स्ट कॉम्प्लिमेंट करावं लागेल. ओके, फर्स्ट कॉम्प्लिमेंट करावं लागेल याचा, आणि मग त्याच्यामध्ये ॲड 1 करावं लागेल, तेव्हा हा सेकंड कॉम्प्लिमेंट इथे होऊन जाईल. तर ते कसं करायचं, तर हा जो नंबर आहे 11100 ह्याचा आपण फर्स्ट कॉम्प्लिमेंट केला तर हा येणार आहे 00011. आपण बघितलं होतं जेव्हा आपण या नंबरला फ्लिप करतो तेव्हा तो फर्स्ट कॉम्प्लिमेंट तयार होतो. ओके, आणि याच्यामध्ये फक्त ॲड करायचं आहे 1, तर तो तुमचा होईल सेकंड कॉम्प्लिमेंट. आता इथे 1 आणि 1 ऑफकोर्स 0 येणार आहे, कॅरी केला 1
1 आणि 1, इथे पण 0 येणार आहे, कॅरी केला 1, 0 आणि 1, 1 येणार आहे, 0 ॲज इट इज, अँड दिस 0 इज ऑल्सो ॲज इट इज. ओके, इथपर्यंत जर कॉन्सेप्ट समजला असेल, इथपर्यंत काही इश्यू नसेल. तर जो हा नंबर आहे, जो हा नंबर आपल्याला आन्सर म्हणून मिळत आहे, तो आपल्याला ॲड करावा लागेल या फर्स्ट नंबरमध्ये. तर आन्सर आपण लिहून घेऊया, आन्सर सुरू करूया. ओके, तो ह्या नंबरमध्ये आपल्याला त्याला ॲड करावं लागेल. ओके, तर ॲड कसं करायचं, सिम्पल आहे ॲड करण्यासाठी. पण जो फर्स्ट नंबर होता त्या फर्स्ट नंबरमध्ये आपल्याला हा जो आपला सेकंड कॉम्प्लिमेंट आहे तो ॲड करावा लागेल. फर्स्ट नंबर ऑफकोर्स हा आहे, तो आपण लिहून घेतो इथं 1 1 0 1 1. याच्यामध्ये आपल्याला ॲड करावा लागेल 0 0 1 0 0, म्हणजे असं 0 0 1 0 0. ओके, आता जो नंबर असेल त्याचे आपल्याला इथे डायरेक्टली इथं ॲडिशन करावी लागेल. तर 1चा 1 ॲज इट इज, हा 1चा 1 ॲज इट इज, हे 0चा मध्ये 1 ॲड केला तर 1 ॲज इट इज, इकडचा 1 इथे ॲज इट इज, आणि हे 1 ॲज इट इज. ओके, तर 1 1 1 1 आणि हा 1 ॲज इट इज आपण लिहून घेतलेला आहे. कॅरी जनरेट झाला नाही आहे, कॅरी जनरेट झालेला नाही. कॅरी जनरेट कधी होतो, जेव्हा आपण इथून एक पास व्हॅल्यू करतो तेव्हा इथे पास व्हॅल्यू इथे जनरेट होते, तेव्हा ती कॅरी जनरेट होते. इथे कॅरी जनरेट झालेली नाही आहे, म्हणजे आपला आन्सर हा निगेटिव्हमध्ये येणार आहे. नो कॅरी, नो कॅरी जनरेटेड. ओके, पुढे आपल्याला काय करायचं आहे, जो आपला नंबर असेल हा, ह्याचा आपल्याला पुन्हा सेकंड कॉम्प्लिमेंट्स करावं लागेल. आणि जेव्हा सेकंड कॉम्प्लिमेंट्स करू तेव्हा तो तुमचा फायनल आन्सर असेल. ओके, सेकंड कॉम्प्लिमेंट करण्यासाठी काय करावं लागेल, जो 1 1 0 1 1 1 असेल तर सेकंड कॉम्प्लिमेंट करूया. मी ते लिहायचं की सेकंड कॉम्प्लिमेंट ऑफ रिझल्ट 1 1 1 1 1 हा बायनरीचा. ओके, हा लिहिल्यानंतर मग आपलं जी इथं 1 1 आहे तर आपल्याला पहिले सेकंड कॉम्प्लिमेंट्स आपण कसा काढतो, तर 1स कॉम्प्लिमेंट करतो पहिला. रिझल्टचा जो असेल तो 1 कॉम्प्लिमेंट आपल्याला करावं लागेल. कशाचा, 1 1 1 1 1. ओके, आणि त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करावं लागेल 1. तर याचा आपल्याला जेव्हा आपल्याला कॉम्प्लिमेंट करावं लागेल सेकंड कॉम्प्लिमेंट, तेव्हा ऑफकोर्सली 1 1चं होणार आहे 0 0 0 0 0. कसं 0 0 आलं, तर जेव्हा आपण कॉम्प्लिमेंट करतो, सेकंड कॉम्प्लिमेंट करतो, तेव्हा जेव्हा आपण फर्स्ट कॉम्प्लिमेंट करण्यासाठी आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हा फर्स्ट कॉम्प्लिमेंट म्हणजेच जो 1 1 आन्सर आहे त्याला आपण फ्लिप करावा लागेल, जो 1 1 1ला 0 0 कन्वर्ट करेल. प्लस आपण याच्यामध्ये 1 ॲड केलं. ओके, तर 1 ॲड केल्यानंतर इथं ऑफकोर्स 1 0 0 0 0, म्हणजे हा इथे बायनरीमध्ये इथे 1 राहिलेला आहे शेवटला. मग आपल्याला इथं काय कन्वर्ट करायला लागेल, डेसिमलमध्ये 1 2 का 4 8 आणि हे 6. ऑफकोर्स इथं 1 आहे म्हणजे ॲज इट इज 1 येईल. ओके, आणि इथं मायनस, आणि इथं 10, कारण 10 म्हणजे आपण डेसिमलमध्ये घेत आहोत म्हणून. आणि हा इथे फायनल आन्सर तुमचा कंप्लीट असेल. 2 टाईपनी सॉल्व करायचे, 1स कॉम्प्लिमेंट किंवा सेकंड कॉम्प्लिमेंट विथ कॅरी आणि अँड विदाऊट कॅरी. ओके, विदाऊट कॅरी. आता आपण हा क्वेश्चन विदाऊट कॅरी सॉल्व केलेला आहे, विदाऊट कॅरी. ओके, इथं कॅरी जनरेट झाली नाही आहे, पण जर कॅरी जनरेट झाली तर काय, विथ कॅरीसोबत कसं सॉल्व करायचं तर पुढच्या एक्झाम्पलमध्ये बघून घेऊया. ओके, सो आपला जो सेकंड एक्झाम्पल आहे 1 0 1 0, त्याच्यामध्ये मायनस केलायचं आहे 1 0 1चा सेकंड कॉम्प्लिमेंट. ओके, तो खूप सोपं आहे, फक्त समजून घेऊया. इथे बघा 1 0 1 0 1 0 1. आता इथे आपल्याला एक 0 ॲड करावं लागेल जेणेकरून 4 डिजिट कंप्लीट होतील. ओके,
पण 0 तिथे ॲड केला ॲज इट इज. आता आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, जो हा नंबर आहे सेम स्टेप करायची आहे की सेकंड कॉम्प्लिमेंट आपल्याला काढावं लागेल. ओके, सेकंड कॉम्प्लिमेंट ऑफ 0 1 0 1. तो कसा काढतो आपण, तर त्याचा पहिले आपण फर्स्ट कॉम्प्लिमेंट करतो. ओके, फर्स्ट कॉम्प्लिमेंट करतो त्यामध्ये फर्स्ट ॲड करतो. फर्स्ट कॉम्प्लिमेंट म्हणजे कसा काढतो आपण बघितलं, त्याला जे नंबर असतील त्याला फ्लिप करायचं. मग 0चा 1 होईल, 1चा 0, 0चा 1 आणि 1चा 0 आणि त्याच्यामध्ये आपण ॲड केला 1. तर आपल्याला तुम्हाला भेटेल इथं सेकंड कॉम्प्लिमेंट. ओके, सिम्पल आहे गोष्टी, फक्त तुम्ही समजून घ्या. 0मध्ये 1 ॲड केला, ऑफकोर्स 1, 1चा ॲज इट इज, 0चा 0 आणि 1चा 1. ओके, हा भेटला तुम्हाला सेकंड कॉम्प्लिमेंट. काय भेटलं तुम्हाला याचा सेकंड कॉम्प्लिमेंट. तर हे सेकंड कॉम्प्लिमेंट या फर्स्टमध्ये आपल्याला ॲड करावं लागेल. ओके, मग ॲड करण्यासाठी तर आपण लिहून घेतलं तरी पण चालेल, नाही लिहिलं तरी पण काही इश्यू नाही. पण 1 0 1 0 मध्ये आता काय ॲड करायचं, सेकंड कॉम्प्लिमेंट असेल तो 1 0 1 1. ओके, तो आपल्याला काय करावं लागेल, ॲड करावं लागेल. सो आपण त्याच्यामध्ये आपण ॲड करूया. हां, तर ॲड करताना काय करायचं की 0मध्ये 1 जेव्हा ॲड कराल तेव्हा इथे ऑफकोर्स 1 येणार आहे. 1मध्ये 1 ॲड करायचं काय, तो 10 येतो, पण ते कॅरी काय घेतो आपण 0 आणि कॅरीला देतो 1 ॲज इट इज. 1 इथे आला, समजलं इतकं. 0 आणि 1चे ॲडिशन केले तर हा कट झाला, 0 आणि 1चे ॲडिशन केले आला इथे 1. पुढे 1 आणि 1चे ॲडिशन केलं 0, कॅरी गेला 1 आणि हा कॅरी आता बाहेर आलेला आहे, जो आपण मगाशी बघितलं होतं, डिस्कस केलं होतं की विथ कॅरीने आपण कसं सॉल्व करायचं. तर विथ कॅरीने हा असं सॉल्व करायचं. जेव्हा कॅरी जनरेट होतो तेव्हा काय करायचं, सेकंड कॉम्प्लिमेंटमध्ये इग्नोर करायचं, सिम्पली इग्नोर करा कॅरी. ओके, कॅरीला इग्नोर करायचा आणि हा जो तुमचा ॲन्सर असेल ना, ॲज इट इज ॲन्सर लिहून घ्यायचा. म्हणजे जो काय तुमचा आन्सर असेल 1 0 1 0 मायनस 0 1 0 1 त्याचा आन्सर असेल 0 1 0 1. पण ह्याला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल बायनरीमध्ये, आपल्या डेसिमलमध्ये कन्वर्ट करायला लागेल. तर ह्याचा आन्सर येईल 1 0 1 2 का 4 आणि इथे येईल 8. 0ला 0 कट, ह्याला 0ला 0 कट, म्हणजे याला 4 आणि 1 म्हणजे इथे आला 5. पण हा कशामध्ये येणार आहे, पॉझिटिव्हमध्ये 5 येणार आहे. हा तुमचा 5 पॉझिटिव्हमध्ये तो निगेटिव्हमध्ये आला होता, कारण 5 पॉझिटिव्ह करण्याचं कारण असं आहे की तर कॅरी जनरेट झाला आहे. कॅरी जेव्हा जनरेट होतो, लक्षात ठेवा, हा एक्झाम्पल आपल्याला विथ कॅरी आणि विदाऊट कॅरी काढायचा आहे. जर कॅरी आला तर तो पॉझिटिव्ह होतो, जर कॅरी नसेल तर तो निगेटिव्ह होतो आन्सर. आणि निगेटिव्ह आन्सर झाला की त्याचा आपल्याला परत सेकंड कॉम्प्लिमेंट काढावा लागतो आणि सेकंड कॉम्प्लिमेंट काढल्यानंतर आपल्याला बायनरीमध्ये डेसिमल कन्वर्ट करून त्याचा आन्सर द्यायला इथे लागतो. ओके, तर हा पण खूप सिम्पल कॉन्सेप्ट होता आणि आपण दोन्ही पण बघितले. फर्स्ट कॉम्प्लिमेंटचं एक्झाम्पल पण बघितलं, सेकंड कॉम्प्लिमेंटचं पण. डिसेंबर 19चे एक क्वेश्चन, हा क्वेश्चन होता. तुम्हाला अजून प्रिव्हियस क्वेश्चन PY जे काही प्रिव्हियस क्वेश्चन्स असतील, IMP क्वेश्चन वाटत असतील, जे तुम्ही IMP करता ते काढण्यापेक्षा ते सर्व सॉल्व केलात तर तुमचा वन्स कॉम्प्लिमेंट आणि तुमचे 4 मार्क आहेत एक्झामचे ते तुम्ही इथं डेफिनेटली फिक्स करत आहात. कारण हा जो क्वेश्चन आहे MSBTचा सर्वात लाडका क्वेश्चन असेल ना, तर तो आहे सेकंड कॉम्प्लिमेंट. ओके, सेकंड कॉम्प्लिमेंट ऑफ फर्स्ट युनिटमधला MSBTचा लाडका क्वेश्चन आहे, तो येतोच आणि टाकतच. सो हा ट्राय करा, चुकवा, परत सॉल्व करा. पण मेन एक्झामला ही तुमची बोर्ड एक्झाम असते, त्यामध्ये इथे कोणतीही चुकी करू नका. तिथे नेमकं आणि नीट ट्राय करा सॉल्व करायचा. एक व्हॅल्यू चेक करा बरोबर आहे की नाही, आणि कॅल्क्युलेटरचा यूज करून ही व्हॅल्यू परत एकदा चेक करा बरोबर आहे की, आणि 4 मार्क नीट घ्या. कॅल्क्युलेटरचा यूज कसं करायचं ते पण मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन.